नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. बघा, सिडको लॉटरीमध्ये जी घरे आहेत 26,000 याच्यामध्ये आता जे तुम्हाला फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड म्हणजे जी प्रेफरन्स देऊन जी घरे लागलेली आहेत, तुम्ही स्वतः तिथं प्रेफरन्स दिलेला आहे. प्रेफरन्स दिला म्हणून तुम्हाला ते घर तुमचं आवडीचं मिळालं. आणि जे चौथा राऊंड आहे, जो चौथा राऊंड हा तुम्हाला रँडमली लागलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही विजेते आहेत, ज्यांना हे रँडमली जे चौथ्या राऊंडमध्ये घरे लागलेली आहेत, त्याच्यामधील काही विजेत्यांचा फोन आलेला आहे आणि ते विचारतात की सर आम्हाला हे घर घ्यायचं आहे की आम्ही घ्यायचं की नाही घ्यायचं. तर याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन तुम्हाला या लॉटरीचे वेळोवेळी मिळत जातील. तुम्हाला बघा आता आता इरादापत्र येईल. इरादापत्र कुठे येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, ते लॉग इन करून तुम्ही कुठे चेक करायचं याची पण माहिती आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. पण जे तुम्हाला आता जे 1-2 लोकांचे फोन आलेले आहेत, त्या फोनविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. बघा, काहींना मानसरोवर लॉटरी लागलेली आहेत, काहींना खांदेश्वर लॉटरी लागलेली आहेत. मानसरोवर आणि खांदेश्वर हे 41 लाख रुपये मानसरोवर घरांची किंमत आहे, तर खांदेश्वरची 46 लाख रुपये घरांची किंमत ठेवण्यात आलेली आहे. डिफरन्स 5 लाखांचा आहे. तर लोक म्हणजे काहींचे विचार येते की जवळपास स्टेशनला लागून आहे तर काय फरक आहे. तर बघा, सिडकोने जे घराच्या किमती ठरवलेल्या आहेत, हे बघा लोकेशन वाईज पण घराच्या किमती ठरलेल्या असतात. बघा, वाशी ट्रक टर्मिनलला जी ॲमेनिटीज आहे, जे प्रोजेक्ट आहेत, जी म्हणजे ज्या लोकेशनला आहेत तिथे 74 लाख रुपये घराची किंमत ठेवण्यात आलेली आहे. खारघर रेल्वे स्टेशनला लागून ह्याच घराची किंमत 2 BHKची घरे आहेत, पण तिथे 97 लाख रुपये घराची किंमत ठेवण्यात आलेली आहे. आणि मानसरोवर आणि खांदेश्वरला 41 लाख आणि 46 लाख, आणि पनवेलला सुद्धा जी घराची किंमत आहे ते पण आय थिंक 48 लाख रुपये घराची किंमत ठेवण्यात आलेली आहे. तर ही जी घरे आहेत, बघा मानसरोवर हे एकदम प्राईम लोकेशन आहे. एक्झॅक्ट तुम्ही रेल्वे स्टेशनला लागून असलेला मानसरोवरचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही स्टेशनवरून जेव्हा म्हणजे तुम्ही बाहेर निघसाल तेव्हाच तुम्हाला हे मानसरोवरचा प्रोजेक्ट दिसतो. म्हणजे तुम्हाला स्टेशनवरून उतरल्यानंतर ना बस करायची गरज, ना ऑटो करून घरी जाण्याची गरज आहे. म्हणजे तुमचे ऑटोचे पण पैसे वाचतात, ट्रॅव्हलिंगचा पण तुमचा जो वेळ आहे, जो तुमचा वेळ जातो तो पण वाचणार आहे. असं हे मानसरोवर रेल्वे स्टेशनला लागून असलेली घरे आणि 41 लाख रुपये घराची किंमत आहे. असं जे हार्बर लाईन आहे आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल टू पनवेल रेल्वे स्टेशनला लागून तुम्हाला अशी एवढ्या किमतीमध्ये 41 लाख रुपयामध्ये तुम्हाला घर कुठेच मिळणार नाही. तुम्हाला जर एक स्टेशन जर बाहेर घ्यायचं म्हटलं, समजा खारघर आणि मानसरोवर, खारघर नंतर मानसरोवर स्टेशन आहे. तुम्ही जर खारघरला जर रेल्वे स्टेशनला जर प्रायव्हेट बिल्डरकडे गेलात तर तुम्हाला करोडो रुपयामध्ये घराच्या किमती आहेत. आणि तेच तुम्ही एक स्टेशन गेलं तर तुम्हाला सिडको हे 41 लाख रुपये घराची किंमत देते. त्यामुळे तुम्ही या लॉटरीला किती म्हणजे मानसरोवर हे जे लोकेशन आहेत हे किती चांगलं आहे हे तुम्हाला याच्यावरून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आता जे लोकेशन आहे जे खारघर आहे, माफ करा, जे खांदेश्वर आहे. खांदेश्वर रेल्वे स्टेशनला जी LIG टाईपची जी घरे आहेत ते अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे. इथे पण काहींना जे रँडमली घर लागलेले आहेत, काहींनी प्रेफरन्स देऊन घरे लागलेली आहेत. बघा, खांदेश्वर रेल्वे स्टेशन इथे 46 लाख रुपये घराची किंमत ठेवण्यात आलेली आहे. पण हे सुद्धा प्राईम लोकेशन आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण की मानसरोवर आणि खांदेश्वर एक्झॅक्ट तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाले की तुमच्या डोळ्यासमोरच तो प्रोजेक्ट दिसतो. म्हणजे बघा, तिथे पण तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचणार आहे. तिथे ना ऑटो करून जायचे, ना बस करून जायचं काम आहे. म्हणजे तुम्हाला तो वेळ वाचेल आणि तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करत आहात. कारण की बघा, खांदेश्वर रेल्वे स्टेशनला जे अपकमिंग जे मेट्रो प्रोजेक्ट सांगण्यात आलेले आहेत नवी मुंबईमध्ये. जसा पहिला प्रोजेक्ट हा बेलापूर ते पेंधर हा पहिला प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा. दुसरा प्रोजेक्ट हा MIDCमध्ये जाणार आहे. तिसरा प्रोजेक्ट तळोजा ते खांदेश्वर जाणार आहे आणि चौथा प्रोजेक्ट हा खांदेश्वर ते एअरपोर्ट इथे कनेक्ट होणार आहे. हे अपकमिंग मेट्रो प्रोजेक्ट आहे सिडकोचे, जे वेळोवेळी आपल्याला माहिती मिळते. जसे की गुगलवरती पण त्यांच्या ॲड येतात किंवा न्यूजमध्ये पण माहिती येते. आणि राहायला आता नवी मुंबई एअरपोर्ट सुरू होणार आहे. खांदेश्वर ते नवी मुंबई एअरपोर्ट हे आय थिंक 5 ते 6 किलोमीटर होईल. जेव्हा हा कोस्टल रोड, नवी मुंबई कोस्टल रोड हा खांदेश्वर लगतच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, एअरपोर्ट झाल्यानंतर, त्यानंतर कोस्टल रोड झाल्यानंतर तिथे किती डिमांड येणार आहे.
असा हा खांदेश्वर रेल्वे स्टेशनला लागून हा सिडकोचा प्रोजेक्ट बनत आहे. या 2 प्रोजेक्टविषयी मला खूप सारे मेसेज येतात, कॉल येतात, सर घ्यायचे की नाही घ्यायचं. तर तुम्ही हे जे तुम्हाला आणि तुम्ही कुठेही चेक करा. तुम्ही Googleवरती सर्च करा, यूट्यूबवरती सर्च करा, आणखी जे सोशल मीडिया असेल, तुम्हाला एवढ्या स्वस्तामध्ये स्टेशन लगत तुम्हाला माझ्या मते तरी मी जे जवळपास 7 ते 8 वर्ष नवी मुंबईमध्ये राहतो आणि त्या गोष्टीचा विचार करतो. 2018 पासून मी सिडकोचे घरांचा फॉर्म भरत आहे. पण मला 2022मध्ये लागलेलं घर आहे. तर असं प्रत्येकाला प्रत्येक वेळेस घर मिळेल असं नाही. काहींना पहिल्या फर्स्ट राउंडमध्ये घर मिळतो, तर काहींना 2, 3, 4, 5 वर्ष लागतात. काही-काहींना 8-8 वर्ष लागतात घर मिळण्यासाठी. असे खूप सारे एक्सपिरियन्स आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स पण शेअर करा, की आम्हाला कोणत्या राउंडमध्ये घर लागलं. म्हाडामध्ये खूप कॉम्पिटिशन असते. म्हाडाला तर लोकं 10-10 वर्ष वाट बघतात. त्यांनासुद्धा घर मिळत नाही. पण सिडकोमध्ये घरं जास्त आहे आणि इथे फॉर्म पण खूप कमी येतात. त्यामुळे इथे लवकर घर लागतो आणि काहींना प्राईम लोकेशनमध्ये घर लागणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण की खूप असे म्हणजे जे लॉटरीमध्ये सहभागी होणार असतात, की काहींना घरं लागलेली नाही. आता जे या लॉटरीमध्ये 1881 जणांना जी घरं लागलेली नाही आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट मी तुम्हाला क्लिअर केलेली आहे. बघा त्यांनी पण फॉर्म भरला आहे, त्यांनी पण EMD अमाऊंट पे केलेली आहे, पण त्यांना का घर लागलं नाही? तर त्यांचं तिथे नशीब नसेल. तुमचं नशीब आहे म्हणून तुम्हाला घर लागलं. तर तुम्ही हे घरं घ्या असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की तुम्हाला तिथे आय थिंक तुम्ही राहायला नाही जर नाही गेले, तरी तुम्हाला तिथे जवळपास खूप सारा रेंट पण मिळेल. कारण की आजकाल लोकं काय म्हणतात, की मुंबईमध्ये आपला ट्रॅव्हलिंग खूप कमी झालं पाहिजे. कारण की मुंबईमध्ये सर्वच ट्रॅव्हलिंग करतात. कोणी रेल्वेने करते, कोणी बसने करतो, कोणी मेट्रो, कोणी म्हणजे काही लोकं मोनोनी पण प्रवास करतात, जे चेंबूर ते वडाळा आहेत. तर असे हे 2 लोकेशन मला ज्यांच्यासाठी खूप सारे फोन येतात, की सर घ्यायचे की नाही? तर त्यांना मी सांगतो, की घेऊन घ्या. कारण की कसं आहे, भविष्यात प्रॉपर्टीचा ग्रोथ होणारच आहे आणि हे तुम्ही लोकेशनसाठी जे एकदम बेस्ट आहे, त्यात असं माझं सजेस्ट तुम्हाला करतो. तुम्हाला ज्यांना कोणा लॉटरीमध्ये फर्स्ट राउंडमध्ये घर लागलं, सेकंड राउंडमध्ये घर लागलं, त्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर करा आणि तुम्हाला घर लागलं हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर चला आता हे ज्यांच्यासाठी फोन आले हे मी तुम्हाला त्याबद्दल क्लिअर केलेलं आहे. आता तुम्हाला काही दिवसामध्ये इरादापत्र येणार आहे. ते इरादापत्र कसं येणार आहे हे आणि कुठे येणार आहे त्याविषयी मी माहिती तुम्हाला देतो. बघा याचा व्हिडिओ पण मी काढलेला आहे. तुम्हाला बघा सर्वप्रथम सिडको होम्समध्ये जाऊन तिथे लॉग इन केल्यानंतर जे तुम्हाला तिथे तिथे तुमच्या पोर्टलच्या आतमध्येच होईल ते इरादापत्र येणार आहे. तर चला आपण आता त्या व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे विषय जे नोटिफिकेशन आहे सिडको लॉटरीच्या इन्स्टंट तुम्हाला माहिती मिळेल. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. Google Chromeवरती आपण सिडको होम हे एंटर केल्यानंतर तुम्हाला हे समोर पेज ओपन होणार आहे. त्यानंतर या पेजवरती बघा मुखपृष्ठ, आमच्याविषयी, सिडको प्रकल्प आणि सोडतीचे विजेते आणि लॉग इन करा. बघा लॉग इन करा हे ऑप्शन आपल्याला समोर दिसत आहे. त्याविषयी हे आपण सर्वात पहिले जे सिडकोचे जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टची माहिती इथे देण्यात आलेली आहे. खारघर बस टर्मिनल, पनवेल बस टर्मिनल, कळंबोली बस डेपो, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, मानसरोवर रेल्वे स्टेशन, उल्वे, खाळकुपर हे या इथे समोर प्रोजेक्टची माहिती देण्यात येत आहे. बघा या साईडला आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन करा या ऑप्शनला. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे. त्यानंतर बघा खाली आधी जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही साइन अप करू शकता. बघा इथे ही पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे, जो आधारला लिंक आहे, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. बघा इथे तुम्ही मोबाईल नंबरनंतर जो समोर कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करायचा आहे आणि OTP तुमच्या मोबाईलवरती रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती तुम्हाला OTP जाईल आणि नंतर तुम्हाला इथे या जे पेज ओपन होईल त्या पेजवरती तुम्हाला इरादापत्र देण्यात येईल. तर असं हे सिडको लॉटरीमध्ये जे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये इरादापत्र येणार आहे ते तुम्हाला असं लॉग इन करूनच तुम्हाला इरादापत्र मिळणार आहे.
तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये विचारा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, उत्तर देण्यात येईल. व्हिडिओला वॉच केल्याबद्दल धन्यवाद.